नमस्कार. जय लवजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो लोकशाहीची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाही नावासाठी लिखित एक मराठी कादंबरी कुरूप हिचं वाचन करत आहोत. तर त्याच मालिकेतला आजचा हा 6वा भाग. पहिला कोंबडा हरवला आणि एकाएकी मोटारीचा आवाज येऊ बोलावला. तशी हरणा धडपडून उठली. तिनं प्रथम दिवा मोठा केला आणि धावत बाहेर गेली. ढेलजत जाऊन तिनं परबती आणि राजा यांना जागा केलं. म्हणाली, उठा उठा, मोटर आली, दार उघडा. राजानं चटकन उठून दरवाजा उघडला. मग ती बाहेर जाऊन जोत्यावर उभे राहून पाहू लागली. मोटर गावदरीला येऊन गावाकडे धावत होती आणि भरकन ती मोटर येऊन दारात थांबली. आणि तो डॉक्टरला घेऊन आला होता. हरणाला आनंद झाला. पुन्हा ती घरात पळाली. तेव्हा पाटील डोळे उघडून पाहत होता. म्हणाला, आला डॉक्टर? होय, आले. एवढ्या डॉक्टर खोलीत आला. वाड्यात एकच गडबड झाली. नंतर डॉक्टरांना पाटलाला तपासायला आराम केला. ती तपासणी 1 तासानं संपली. नंतर डॉक्टरनं सुई मारली, गोळ्या दिल्या, औषध दिलं आणि अंतोनी हरणा यांना बाजूला घेऊन म्हणाला, हा ताप वाईट आहे, तरी घाबरण्यासारखं काही नाही. हा ताप पाटलांनी पुष्कळ दिवस अंगावर काढल्यामुळे तो उलटला आहे. यांना आता मुळीच हालचाल करू देऊ नका, झोपून राहू द्या. आणि हे पहा, तो बाळाचा पाळणा दुसरीकडे बांधा. पुन्हा मी येईन, मात्र मला कळवा. हरणाला बलं वाटलं. तिनं चहा केला, सर्वांना दिला आणि एक माणूस बरोबर घेऊन डॉक्टर गेला. त्या गडबडीत दिवस उगवला. प्रकाशाने रात्र रेटली. सर्वत्र झगझगाट झाला. वाड्यातील रोजची कामं सुरू झाली. पाटील जागाच होता. त्यानं अंतूला जवळ बोलवलं आणि शांतपणे म्हणाला, अंतू, डॉक्टर काय बोलले ते सर्व ऐकलंय मी. तेव्हा आजपासून तू पाटील घे सांभाळ. तशी कागदपत्र करून घे. परंतु एकच शर्त आहे. कसली? अंतूनं विचारलं. तेव्हा तिच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली. पाटील मंद आवाजात म्हणाले, शर्त अशी की तू पाटील झाल्यावर बाबा पाटलाला गोळी घालायची नाही. कबूल? कबूल. अंतून डोळे पुसलं. मग नाथाला बोलवून पाटीलकीच्या संधीविषयी कागदपत्र करून घे. जा. पाटील म्हणाला, जा, आता वेळ दगडू नको. हरणा शांतपणे ऐकत होती. तिच्याकडे वळून पाटील म्हणाला, हारू, हा बाळाचा प्राणा एक खोलीतून काढ. बर. त्याने एक खुंदका दिला आणि मोठ्यानं रडू या भीतीनं ती बाहेर गेली आणि दुसऱ्या खोलीत जाऊन ती रडू लागली. ती भिंतीला टेकून बसली होती. तिने गुडघे पोटाशी धरले होते आणि त्या गुडघ्यावर हानवटी ठेवून ती रडत होती. ती बाळाची आणि पाटलाची ताटातूट तिला सहन होत नव्हती, म्हणून ती रडत होती. परिस्थितीने एकदमच कलाटणी घेतली. गावातील वातावरण बदललं होतं. अंतू पाटील सनदशीर पोलीस पाटील झाला होता. थोरले पाटील आजारी आहेत, तोपर्यंतच मी पाटील करणार आहे असं जाहीर करून तो दादा पाटलाच्या जागी चावडीत बसत होता आणि दादा पाटलाची परंपरा आणि दरारा याचं रक्षण करत होता. दादा पाटील अंथरुणावर पडून होता. त्याच्या प्रकृतीत कसलाही उतार होत नव्हता. उलट ताप वाढत होता. रोज डॉक्टर येऊन शिकस्त करीत होता आणि दादाने आजारातून लवकर उठावं म्हणून सारी पाटीलाळी झटत होती. आणि हरणाबाई क्षणाक्षणानं मनात खचत होती. आपलं भवितव्य आज तराजूत आहे याबद्दल तिची खात्री झाली होती. परंतु ती आपली मनस्थिती कोणाला उमजू देत नव्हती. ती घटका मोजित होती आणि तिला एक एक क्षण युगा एवढा वाटत होता. अखेर जे व्हायचं तेच झालं. सर्वांचे सर्व प्रयत्न वाया गेले. डॉक्टरचे सर्व उपाय निष्फळ ठरले आणि तो भयंकर क्षण विजेच्या वेगाने येऊन आदळला. त्या रात्री रात्रभर पाटील शांत पडला होता. सर्व लोक त्याच्या भोवती जागत बसले होते. उपचार चालू होते. हरणा रडत होती. पहाट झाली आणि पाटलानं डोळे उघडले. सर्वांना पाहिलं. हरणाला जवळ बोलावून क्षीण स्वरात म्हणाला, बाळाला इकडे आण. तिनं बाळ पुढे केलं. पाटलानं त्याला डोळे भरून पाहिलं. त्याच्या मस्तकावरून हात फिरवला. मग त्यानं हरणाच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाला,
मी पूर्वी बोललो ते लक्षात आहे ना? हो, आहे, ती उत्तरली. मग खचून जाऊ नको, पाटील म्हणाला. मी तुझ्या पदरी अपार दौलत देऊन मी तुझ्या मांडीवर बाळाला ठेवून जात आहे. पण एक गोष्ट वाईट झाली आहे. मी एक वैरीही तुझ्यापुढे उभा करून जात आहे. हे ऐकून अर्णानं हंबरडा फोडला आणि तो पाटलानं हाक मारली. मी आहे इथं. आणि तो पुढे गेला. तुला एकच सांगणं आहे, पाटील म्हणाला. आता तू सारं सांभाळ, बाळाला जप, हरणाला दुःख देऊ नको आणि आपलं काम नीट कर. हळूहळू सूर्य उगवून वर आला आणि दादा पाटलांना गपकन डोळे झाकले. ते पुन्हा उघडलेच नाहीत. जगाचा सूर्य उगवला आणि बोरगावचा सूर्य मावळला. वाड्यात हाहाकार झाला. हरणाबाईच्या मस्तकावर आकाश कोसळलं. क्षणात ती वेडीपिशी झाली. मालक, अशी तिने एक उच्च स्वरात दीर्घ हाक मारली. दुःख असह्य झालं. तिला परिस्थितीनं पागल केलं आणि ती खांबावर टक्कर घेतली. आया बाया पुढे झाल्या आणि त्यांनी तिला आवरली. दादा पाटील गेला अशी गावात एकच आरोळी झाली. सारा गाव वाड्याकडे धावला. लोक रडू लागले आणि दादा पाटील गेला. हरणा, बाळ, संपत्ती, कर्तृत्व सारं सारं सोडून गेला कायमचा. रामभाऊ कुलकर्णी म्हणाला, एक कर्तबगार माणूस गेला. आणि याच वेळी बाबा पाटील मनात म्हणाला, आता माझा आजपर्यंतचा पडता काळ गेला. आता मी जे मनात आणीन ते कृतीत आणीन. माझा हेतू सफल व्हायचा काळ पुढे आलाय. हरणा उद्विग्न झाली होती. पाटलाच्या मृत्यूनं तिच्या तरुण मनावर वज्राघात केला होता. तिचं मन, भावना, आशा, आकांक्षा या साऱ्यांचा चक्काचूर केला होता. 8 दिवस तिनं अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब शिवला नव्हता आणि ती तासन तास मृत्यूचाच विचार करीत होती. तिने मृत्यूचीच वाट पाहत होती. संसारातून तिचं मन उठलं होतं, कारण नियतीनं वयाच्या 22व्या वर्षीच तिच्या पदरी वैधव्य बांधलं होतं आणि पुढे हयातभर तिला कुंकवाविना जगायला भाग पाडलं होतं. म्हणून तिचे विचार मरणाकडे वळत होते. ती मरणाची वाट पाहत होती. परंतु जुन्या आठवणी जिवंत होऊन त्यांनीच तिला जीवदान दिलं. जुन्या शब्दांना वाचा फुटून त्यांनी तिला धीर दिला. तिच्या मस्तकात काहूर उठलं. ते जुने शब्द तिचे सांत्वन करू लागले. तिला एक आठवण झाली. दुपारी पाटील घरी आले होते. मी म्हणाले होते, पण तुम्ही जीवाला जपायचं, सावध असायचं. मी बेसावध नाही, पण वेळ काय सांगू येत नाही, मालक म्हणाले होते. ती वेळ कसलीही येऊ दे, मात्र तू धीर सोडायचा नाही. कोणत्याही प्रसंगी डगमगायचं नाही. जर तू एखाद्या प्रसंगी खचलीस तर ही भाऊकी तुला हाकलून देईल. हे तू विसरू नको. हे मी कधीच विसरणार नाही, मी म्हणाले होते. मी कधी कधी विसरणार नाही आणि तुम्ही हे लक्षात ठेवा. मी जिवंत बाहेर जाणार नाही, हा निश्चय, ते म्हणाले होते. आणि आता मी खचले आहे, मी धीर सोडला आहे. त्यांना मी जे वचन दिलं त्याचा मला इतक्या लवकर विसर पडावा. परवा ते मला सोडून जाताना पहाटे म्हणाले होते, बाळाला इकडे आण. मी बाळ पुढे केलं आणि त्याला डोळे भरून पाहिलं. त्याच्या मस्तकावरून हात फिरीत म्हणाले ते, मी पूर्वी बोललो होतो ते लक्षात आहे का? मी हो आहे असं रडत रडत म्हटलं होतं. मग ते म्हणाले होते, मग खचून जाऊ नको. मी तुझ्या पदरी अपार दौलत देऊन मी तुझ्या मांडीवर बाळ ठेवून जात आहे. पण एक गोष्ट वाईट झाली आहे. मी एक वैरीही तुझ्या भोवगा करून जात आहे. ते ऐकून मी हंबरडा फोडला होता आणि आता मी सारं सारं विसरून भलताच विचार करीत आहे. बाळाला जपायचं मी 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 त्यांना वचन दिलं आहे. ते गेले नाही, मीही गेले तर तर त्याला कोण जगविल? कोण जगविल त्याला? आई? तो कसा जगेल? नाहीच जगणार. आणि जगलाच तर तो मला काय म्हणाल? नाही नाही नाही, मी मरणार नाही. मी जगणार, जगणार. मी बाळाला मोठा करणार. का दगड वितळेल परंतु मी कधीच वितळणार नाही. आकाश कोसळेल परंतु मी कोसळणार नाही. मी सरळ कृष्णामाईसारखी सरळ चालणार. माझा पाऊल वाकडं पडणार नाही. तिनं स्वतःला सावरलं. तिचं खचलेलं मन ताडकन उभं राहिलं. त्यांनी माझ्यासाठी अपार दौलत ठेवली आहे. मी तिचं रक्षण करीन. त्यांनी माझ्या मांडीवर बाळ दिलं आहे. मी त्याला जतन करीन. आणि त्यांनी निर्माण करून ठेवलेला वैरी मी ठार मारीन. ती चटकन उठली.
येणाऱ्या सर्व कठीण प्रसंगाला तोंड देण्याची तयारी करून तिने आपल्या बाळाला पोटाशी धरलं. ती जीवन संघर्षाला सिद्ध झाली. रात्री चालत होत्या, दिवस चालत होते, महिने चालत होते आणि त्याबरोबर हरणाबाई चालत होती. ती कठीण झाली होती. तिने स्वतःला कडक शिस्त लावून घेतली होती. आपल्या सर्व संसाराची ती स्वतःच देखरेख करीत होती. चाकरांच्या पोटाची काळजी घेत होती. बैल, गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या यांच्यावर जातीनं लक्ष देत होती. ती मळा आणि वाडा या दरम्यान विजेसारखी वावरत होती. आपल्या हृदयाचा दगड व्हावा असं तिला वाटत होतं. आपल्या नजरेतून अग्नी वर्षावा यासाठी ती धडपडत होती. पण ते अशक्य आहे हे तिला कळत नव्हतं. कारण ती एक सुंदर स्त्री होती. नियतीनं तिला स्त्री सुलभ सर्व गुणसंपन्न घडवली होती. जरी ती कडव्या शिस्तीने वागत होती तरी अचानक तिच्या पाणीदार डोळ्यात कोमल भाव तरळत होता. न कळत तिच्या चेहऱ्यावर मधुर हास्य फुलत होतं. बाळाला जवळ घेताच तिच्या आईच्या भावना सागरासमान उचंबळून येत होत्या आणि मग ती सर्व काही विसरत होती. दादा पाटील गेला, पण त्याच्या मागे काहीही अडून पडले नव्हते. उलट अधिक सुरक्षित चालत होते. सर्व चाकर अधिक जीव लावून काम करत होते. पर्वती आपली रोजची कामं करून रात्री पर्वतासारखा ढेलजत कुऱ्हाड घेऊन बसत होता. ताई कसलीच कुचराई करत नव्हती. अंतू पाटील दिवसभर सरकारी कामं करून संध्याकाळी येऊन चौकशी करून जात होता आणि चावडीचं काम संपलं की राजारामोशी वाड्यात येऊन पर्वतीजवळ बसून दादा पाटलाच्या दौलतीची आणि अब्रूची राखण करीत होता. परंतु बाबा पाटील अलीकडे अधिकच उन्मत्त झाला होता. त्यानं रंगोबा चावळकरांना भयंकर रूप दिली होती. रंगोबा दर 4 दिवसांनी फेरी मारित होता. त्यामुळे बाबा पाटलाचा धीर वाढत होता आणि दादा पाटलाच्या मृत्यूनं त्याच्या उरावरचं दडपण दूर झालं होतं. आणि अंतू पाटलाला तो बच्चा समजत होता. तो कुणालाच भीत नव्हता. आता त्याला एकच कार्य उरकायचं होतं आणि ते म्हणजे हरणाला घरात घालायचे. आणि त्यासाठीच आता तो धडपडत होता, उपाय योजित होता. बाबा पाटील कुऱ्हाडीशिवाय घराबाहेर पडत नव्हता. तो कुऱ्हाड घेऊन हत्तीच्या चालीनं पेठत येत होता आणि चावडीत बसलेल्या अंतू पाटलाला पाहून कपाळावर आठी घेऊन पुढे जात होता. आणि बाबा पाटलाला पाहत या हत्तीची साठमारी कशी करावी याचा अंतू पाटील विचार करीत होता. दुपार व्हायची होती. पेठ गजबजली होती. चावडीत गर्दी झाली होती. नाथा मान खाली घालून काम करत होता. अंतू पाटील शांत बसला होता आणि राजा रामोशी कामगिरीची वाट पाहत होता. इतक्यात बाबा पाटील चावडी पुढे येऊन थांबला आणि त्यानं राजाला इकडे या शिकवून केली. राजा पुढे गेला आणि म्हणाला, काय वाईस मळ्यात जाऊन ये. बाबा पाटील म्हणाला, नाही बरं, आधी पाटलासनी विचारा. राजा म्हणाला, मग जाईन मी. अंतू पाटील ते सर्व पाहत होता. म्हणाला, काय राजाराम? पाटील म्हणतात मळ्यात जा, राजाने सांगितलं. आणि अंतू पाटील भडकला. तो बाबा पाटलावर डोळे रोखून म्हणाला, काय सरकारी कामगार म्हणजे काय ओझ्याचा गाडा वाटतंय? जा, राजा येणार नाही, तो माझंच काम ऐकणार. का? तुझंच का? बाबा पाटलांनी विचारलं. लोक बावरले, ऐकू लागले. कारण मी पाटील आहे, अंतून उत्तर दिलं. आणि नाक फुगून बाबा पाटील म्हणाला, मग मी पाटील आहे का नाही? आहे की, पण घरात, चावडीत नाही. अंतू पाटलानं जबाब दिला. आणि बाबा पाटील म्हणाला, पाटीलकीचा दिमाग करू नका आणि हत्तीस संघ झुंजीचा खेळ खेळू नका. तू आणि हत्ती? अंतू पाटील म्हणाला, ठीक आहे, तू हत्ती होऊन कधीही ये आणि मग पहा मी तुझी साठमारी कशी करतो ते. जा. अंतू पाटलाच्या त्या कडव्या जबाबानं अंतू पाटलाचा तेज किती आहे हे बाबा पाटलाला कळून आलं. आणि ठीक आहे, ठीक आहे असं म्हणून तो पुढे गेला. पुन्हा त्यानं वळूनही पाहिलं नाही. परंतु दादा पाटलाच्या मृत्यूनंतर ती पहिलीच ठिणगी पडली होती आणि आता पुन्हा लवकर भडका उडणार अशी लोकांची खात्री झाली होती. संध्याकाळी अंतू वाड्यात गेला तेव्हा हरणा सोप्यात येऊन म्हणाली, आज चावडीत काय प्रकार झाला? कसला प्रकार? अंतू पाटील म्हणाला. म्हण बाबा पाटील हत्ती होऊन माझ्या घरी झुंजा येणार आहे. मग त्याला काय सांगितलं? हरणानं विचारलं. आणि अंतू पाटील म्हणाला, त्याला सांगितलं की तो हत्ती होऊन ये आणि मग तुझी साठमारी मी कशी करतो ते पहा. मी हे ऐकून तो हत्ती वाटेला लागला. हे ऐकून हरणा
मोठ्याने हसले. धन्यवाद.